महाराष्ट्र, मी पूजा बोरकर मनोरंजन विश्वामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. भरत गायकवाड दिग्दर्शित बोबो हा चित्रपट 22 एप्रिलला आपल्या भेटीस येतो. याचं कथानक जरी कुत्र्याभोवती फिरणारं असलं तरी एक मर्डर मिस्ट्री याच्यामध्ये पाहायला मिळणार. पहिल्यांदाच प्रशांत दामले या डिटेक्टिव्हच्या भूमिकेत आपल्याला झळकणार. या निमित्ताने त्यांच्याशी खास बातचीत केली आमचा प्रतिनिधी शरद सावंत. त्या बाईनी प्रेमाने कुत्रा पाळला होता. काय केलं त्यानं? फाडून काढलं तिला. हा चित्रपट बघितल्यानंतर कुत्र्यांबद्दल ज्यांना राग आहे म्हणजे श्वानांबद्दल ज्यांना राग आहे तो राग त्यांचा निश्चितपणे कमी होईल याची मला खात्री आहे. मला वैयक्तिक असं वाटतं की भटक्या कुत्र्यांना शूट करणं किंवा त्यांच्याबद्दल राग मनात बाळगणं हा काही त्याच्यात काय म्हणतो सोल्युशन नाही आहे. मी व्यंकटेश भोंडे. खरं तर सुख म्हणजे नक्की काय असतं हे ह्यांच्याकडेच बघून आपल्याला दिसून येतं. त्यांना रंगभूमीवर बघताना त्यांचे चित्रपट बघताना सुखच लोकांना मिळतं. आणि आज ही सुखाचीच गोष्ट आहे का की खूप असं एवढं एकदम झालं काय सांगाल? नाही ह्याच्याबरोबर खेळणं धमाल असतं. एक तर स्ट्रेस बस्टर आहे त्यामुळे तुम्ही रात्री कितीही काम करून परत आलात ना तर ह्याच्यावर एक 10 मिनटं बसलात की यू आर फ्रेश. एक्झॅक्टली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड करून उठून तुम्ही काम सुरू करू शकता. सो दो आय एम अ डॉग लवर स्टील कामात काही कसूर करायची नाही. खरं तर किती मजा आली हो यांच्या सगळ्यांसोबत काम करताना. खूप मजा आली. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे काय, हे सगळे शिस्तबद्ध मंडळी आहेत. ही मंडळी सगळी शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना जसं ट्रेन करतात ना त्यांना जसं ट्रेन केलेलं असतं त्याप्रमाणे ते कळतात. टेक त्यांना जसं ट्रेन करतात ना तसं ते खेळतात. आलं लक्षात. आणि ट्रेनिंगप्रमाणे त्यांचं जास्त इकडचं तिकडचं नसतं त्यामुळे ते अतिशय शिस्तबद्ध त्यांचं शूटिंग चाललेलं असतं. त्यामुळे आम्हाला पण अतिशय शिस्तबद्ध शूटिंग करावं लागतं. खरं म्हणजे यावेळी असं म्हणतात की ॲक्टिंग इज ऑल अबाउट ॲक्शन अँड रिॲक्शन. यावेळी वेगळी रिॲक्शन मिळायची होती का? हां आता कसं आहे की डॉग बरोबर काम करणं किंवा श्वानाबरोबर काम करणं तसं बघायला गेलं तर कठीण आहे. कारण नॉर्मल माणसाला जर लहानपणापासून त्याने डॉगी त्याच्या घरात नसेल ना तर ते सांभाळणं किंवा त्याला कळणं त्याचं म्हणणं कळणं अवघड असतं. पण आता माझ्या घरात डॉग असल्यामुळे डॉगी असल्यामुळे आय एम यूज टू. म्हणजे 2 दिवसाचा असल्यापासून इज विथ मी. कम 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 कळलं का? ते लहानपणापासून तो 2 दिवसाचा असल्यापासून तो खेळतो. शेकॅक लहान असल्यापासून बरोबर असल्यामुळे त्याला काय म्हणायचं ते बरोबर माहिती असतं आपल्याला. त्यांचे डोळे त्यांचं नाक त्यांचा आवाज सगळे वागणं बरोबर माहिती असतं. शेकॅक हे सगळं माहिती असतं. त्यामुळे ह्याच्यावर काम करणं तसं सोपं असतं पण तसं कठीण असतं. इफ यू आर यूज टू देम देन इट्स व्हेरी सिम्पल टू हँडल दॅट. त्या बाईनी प्रेमाने कुत्रा पाळला होता. काय केलं त्यानं? फाडून काढलं तिला. खरं तर प्रशांत सर या सिनेमाची कथा कशी काय तुमच्याकडे चालत आलं याच्याबद्दल मला सांगा. खरं म्हणजे मी शूटिंग करत होतो आणि त्यावेळी भरतने मला ही वन लाईन ऐकवली आणि वन लाईन ऐकल्यानंतर मला जाणवलं की दिस इज समथिंग डिफरंट. आणि जेव्हा मी अख्खी स्क्रिप्ट वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं आणि जाणवलं ते हे की ही स्क्रिप्ट मी समजा केली नाही, हा रोल तर मी केला नाही, आय विल मिस समथिंग बिग इन माय लाईफ. त्यामुळे मी जसजसे वेगवेगळ्या पद्धतीचे नाटकांमध्ये रोल केले, जरी कॉमेडी या सदराखाली येत असले तरी त्या कॉमेडी या सदराखाली येत असले तरी त्याला एक वेगळी शेड होती. प्रियतमा वॉज अ लव्ह स्टोरी, बेदोणी पास वॉज फार्स, असं वेगवेगळ्या विविध प्रकारचे आपण कॉमेडी हाताळली. हा पिक्चर जो आहे ह्याला आपण आत्ता मी कार्टी काळजात घुसली जे नाटक करतो आहे दॅट इज अ ब्लॅक कॉमेडी. बरोबर. म्हणजे आम्ही बाप लेक आम्ही भांडतोय कचाचा आणि त्याच्यातून विनोद निर्मिती होती. हा रोल तसाच आहे. हा सिम्पल माणूस आहे. भोंडे नावाचा सिम्पल माणूस आहे, सिम्पल व्यक्ती आहे, तुझ्या माझ्यासारखी व्यक्ती आहे. आणि डेफिनेटली एक गंमत अशी असते की आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपला कोणाचा तरी संशय येतो किंवा कुठल्या तरी प्रसंगाबद्दल आपल्याला संशय वाटायला लागतो. त्यामुळे प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये जसं गाणं आहे म्हणजे सूर ताल हे जसं आपल्यामध्ये इनबॉर्न आहे तसं संशय हाही एक स्वभावाचा एक पैलू आहे आपल्या.
आता हा भोंडे जो आहे हा प्रोफेशनल डिटेक्टिव्ह असल्यामुळे त्याचं ते काम आहे, संशय घेणं हे त्याचं काम आहे. पण आता संशय घेताना कुठल्याही पुटान गोष्टी असतात का मध्ये तसा बरंचसा आग्रह होता. म्हणजे स्टान्स नो स्टान्स गॉगल घातला आहे, बाजूला 2 बॉडीगार्ड आहेत वगैरे, असला कुठलाही स्टान्स न घेता कॉमन माणूस प्ले करणं आणि स्टील ही इज डिटेक्टिव्ह हे प्रूव्ह करणं हा चॅलेंजिंग जॉब होता. मी व्यंकटेश भोंडे. खरं सेटवर पण गमती जमतीचं वातावरण होतं, हे तर होतेच, पण ह्याच्याबरोबर खूप सारे कलाकारी आहेत. अरे म्हणजे काय, सुबोध आहे, त्यानंतर पोंक्षे आहे, संजय मोने आहे, राजन आणि आहे. किस्से तर धमाल असते. आम्ही सगळे नाटकवाले आणि समवयस्क असल्यामुळे ना, त्यामुळे आम्ही सगळे जुन्या आठवणी कुठले कारण संजय आणि मी एकत्र लग्नाच्या बेडीमध्ये पूर्व काम केलं होतं, राजनने मी काम केलं होतं, हे सगळ्यांनी आम्ही एकत्र काम केलं असल्यामुळे ना जुने किस्से होते. त्या बाईनी प्रेमाने कुत्रा पाळला होता. काय केलं त्यानं? फाडून काढलं तिला. गमती जमतीचं वातावरण या सिनेमात असणारच. थँक्यू सो मच प्रशांत, आमच्याशी बातचीत केलं. आणि कुठे गेला सँडी आपलं? आता आम्ही थोडं खेळणार आहोत, आपण बघूया. शेक हँड. गुड वन मॅन. व्हेरी गुड. आता हे शूट कर. तर आम्हाला अशीच मजा येते. पण दिस इज आउटस्टँडिंग ना, ह्यांच्यावर खेळणं. आता हे हाताने उघडतो. बट आर यू पेट लवर मोर? ॲब्सोल्युटली. तो ॲक्च्युली उघडण्याचा प्रयत्न करतो हा. नख काप ग तुझी. देऊ का अजून पाहिजे? बस का? बस. असंच आहे आणि खूप मजा येणार. थँक्यू सो मच प्रशांत, आमची बातचीत केला आणि थँक्यू सो मच. मला खूप मजा. आणि हे खरं तर प्रेक्षकांसाठी चाट बस्टर असं काही असणार आहे का? ॲब्सोल्युटली. काय गंमत काय माहिती आहे का, की भटक्या कुत्र्यांबद्दल आपण बऱ्याच वेळा काय बोलत असतो. तर या भटक्या कुत्र्यांचा मलाही बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. म्हणजे जेव्हा मी पूर्वी वडाळ राहायचो तेव्हा रात्री नाटकाचे प्रयोग संपून घरी जातो तेव्हा कुत्रे माझ्या मागे लागायचे आणि मला त्यांच्याबद्दल खूप राग यायचा त्या गोष्टीचा. मला वैयक्तिक असं वाटतं की भटक्या कुत्र्यांना शूट करणं किंवा त्यांच्याबद्दल राग मनात बाळगणं हा काही त्याच्यात काय म्हणतो सोल्युशन नाही आहे. त्यांना योग्य वेळी त्यांना पकडून त्यांचं निर्विजीकरण करणं आणि त्यांचा त्रास न होणं हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, फक्त एकमेकांच्या जगण्याला एकमेकांचा त्रास होऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. पण जे पाळीव कुत्रे असतात ना, दे आर वेल ट्रेन्ड, त्यांच्या व्यवस्थित सगळी इंजेक्शनं दिलेली असतात, त्यामुळे त्यांनी कधीही काय केलं तरी कुठल्याही कॉमन मॅनला त्याचा त्रास होत नाही. आता सगळे आपण वॉकला जेव्हा जातो तेव्हा अनेक कुत्रे आपल्याबरोबर फिरत असतात, ते कोणालाही चावत नाहीत, कोणावरही भुंकत नाही, शांतपणे त्यांचे ते चालत असतात. सो ट्रेंड अँड अनट्रेंड ह्याच्यामधला फरक आहे. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला 78-80मध्ये थिएटरमध्ये काम करायला लागलो तेव्हा मी अनट्रेंड होतो, त्यावेळी मी काम करत होतो आणि आज काम करत होतो, ह्याच्यात फरक असतो ना. त्यामुळे ट्रेंड आणि अनट्रेंड ह्याच्यात फरक आहे. त्यामुळे योग्य वेळी त्या सगळ्या कुत्र्यांबद्दल प्रेम बाळगणं हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट बघितल्यानंतर कुत्र्यांबद्दल ज्यांना राग आहे, म्हणजे श्वानांबद्दल ज्यांना राग आहे, तो राग त्यांचा निश्चितपणे कमी होईल याची मला खात्री आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच प्रशांत, थँक्यू सो मच. खरं तर खूप मजा येणार आणि आम्हाला ह्याच्यासोबतही मजा येणार. आता मी खूप खेळणार आहोत त्याच्यासोबत, त्यामुळे